नमस्कार, मी मिलिंद चिंचलीकर, एच प्रॅक्टिशनर आहे आणि गावामध्ये फक्त प्रॅक्टिस इलेक्ट्रोहोमिओपॅथीचीच करतो आणि बाळासाहेब मानेंचे सुद्धा मी पेटंट काही यूज केलेले आहेत. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले BL निकोलचे पण रिझल्ट कसे आहेत. परंतु आज मला सांगायचा विशेष असा आहे की बी ॲसिड म्हणून एक त्यांनी पेटंट सुरू केलेलं आहे, काढलेलं आहे. ह्या पेटंटचे रिझल्ट पण खूप छान आहे. हे मी मागवलेलं आहे सरांकडून आणि पहिल्यांदा सुरुवातीला मी स्वतःसाठीच यूज करून पाहिलेलं आहे. कारण आपल्या प्रत्येक घरांमध्ये ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतातच. त्याचप्रमाणे मलासुद्धा ॲसिडिटीचा खूप त्रास होता, जळजळ करत होतं, हार्ट बर्निंग होत होतं आणि अशा अवस्थेमध्ये लक्षात आलं मला की लगेच आपण हे घेऊन बी ॲसिडचं कसा रिझल्ट आहे, काय आहे, किती दिवसात येतो, कसा आहे काय नाही. तर मी अर्ध्या कप पाण्यामध्ये 7 थेंब टाकून घेतलं. तर मी तुम्हाला सांगतो 10 मिनिटाच्या आसपासच मला एकदम जे हार्ट बर्निंग होत होतं, जळजळ होत होती, ती टोटली पूर्ण बंद झाली, प्रमाण कमी झालं आणि मला जाणवतच नव्हतं की मला हार्ट बर्निंग होत होतं का, जळजळ होत होती का. असा मला रिझल्ट आला त्याचा. म्हणलं ठीक आहे, आला असेल किंवा थांबला असेल, कारण लगेच कोणी आपण विश्वास पण ठेवू शकत नाही औषधांवरती. असं नवीन एक्सपेरिमेंट असेल तर काही. पण तसाच माझं पण माइंड होता, व्ह्यू होता. पण नंतर आमच्या घरच्यांना पण 2-3 दिवसानंतर असं काय वाटलं की डोकं दुखायला लागले, पाणी सुटले, तोंडाला पाणी सुटते, मळमळ होते. मी सांगितलं की सकाळ दुपार संध्याकाळ 7 थेंब घ्या कोमट पाण्यामध्ये. त्यांनाही दिलं. त्यांना पण लगेचच रिझल्ट आला. म्हणजे 1 दिवस घेण्याची पण गरज नाही भासली. पहिल्या डोसमध्ये पण त्यांना रिझल्ट आला. तरी पण म्हटलं की परत 8 तासांनी एकदा घ्या. तर घेतलं नाही, रात्रीच घेतलं बस. त्याच्यानंतर परत त्यांना घ्यावं पण लागलं नाही. हे आमचा घरचा रिझल्ट आहे. घरी आम्हाला असं याचा फायदा भेटलेला आहे छान. पण मी तो विश्वास घेऊन हे 8 ml माझ्या एका पेशंटला पण दिलेलं होतं. एज्युकेटेड पेशंट आहे, टीचर आहेत, प्रायव्हेट टीचर आहे आणि त्यांचे मिसेस गव्हर्नमेंट हेडमास्तर आहे, प्रिन्सिपल आहेत शाळेमध्ये. तर चौकशी बुद्धी शिक्षक आहेत, त्यांनासुद्धा मी हे चालू केलेलं होतं. तर त्यांना पण म्हटलं की घेऊन पहा काय आहे, कसं आहे रिझल्ट. असं आहे. औषध गोळ्या काही घेऊ नका म्हटलं तुम्ही, ॲलोपॅथीचे कुठलंच काय घेऊ नका, मी देतो तेवढं औषध घ्या म्हटलं. तर त्यांना 8 ml त्यांना भरून दिलं. त्यांना तेच सांगितलं की अर्धा कप पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 7 थेंब टाका आणि घ्या. त्यांनासुद्धा पहिल्या डोसमध्येच ॲसिडिटीचा त्रास कंप्लीट कमी झाला त्यांचा. 2 दिवस झाला त्यांना त्रास होत होता आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की ह्यांच्या औषधाचा असं एवढं रिझल्ट आला आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी आवर्जून पोहे खाल्ले आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पोहे मला अजिबातच पचत नाही आहेत. पोहे खाल्ले तर मला पोटाचा त्रास, गॅसेस, अपचन, मळमळ होणार 100%. त्याच्यामुळे मी पोहे खात नाही. पण त्या दिवशी मी मुद्दाम पोहे खाल्ले आणि पाहण्याचा प्रयत्न केला की मला काय त्रास होत आहे का. सकाळी पण मी घेतलं होतं, त्यांनी सांगितलं. मग ते म्हणले मी पोहे खाल्ल्यानंतर दिवसभर पूर्ण मला काही त्रास झाला नाही, नॉर्मल वाटलं. खूप छान मेडिसिन आहे म्हणून मला सांगितलं. त्यांना धन्यवाद दिले. तर ते कर्नाटकमध्ये आहेत. तर त्यांचाही मी या रविवारी उद्या त्यांचं पण मनोगत मी घेणार आहे. पण त्याच्या आधी मी माझं स्वतःचं सुद्धा मनोगत आपल्यापुढे शेअर केलेलं आहे. धन्यवाद. तर आपल्या एज प्रॅक्टिशनर जेवढ्या आहेत त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा. त्यामुळे आपल्या इलेक्ट्रोहोमिओपॅथीचं पब्लिसिटी होईल. इलेक्ट्रोहोमिओपॅथीला छान रिझल्ट मिळत आहेत.
आणि एक आपल्या मित्र, जोडीदार, सखा बाळासाहेबजी माने आहेत. त्यांचा ॲटिट्यूड खूप छान आहे. काहींना भावतं, काहींना भावत नाही, पण आपल्या पाहण्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्यांचं जे रिझल्ट देण्याचं काम आहे ते खूप छान करतायत. आणि त्यांनी 100 ml ची बॉटल आहे, MRP त्यांनी 500 दिलेली आहे. आपल्याला ते इकॉनॉमिकल रेटने देत आहेत. आणि मला वाटतं मार्केटमध्ये काही अशी मेडिसिन आहेत कम्पॅरेटिव्हली तसं आहे, परंतु काही कमी पण आहे सरांचा रेट, असं मला वाटते. पण रिझल्ट ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी यूज करावं ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय मॅटी. यापुढील भविष्यात आपल्याला फक्त EHला प्राधान्य द्यायचं आहे. आणि हळूहळू आपल्याला नाहीच जमलं तर आपण ॲसिडिटी, गॅसेससाठी, हार्टबर्नसाठी, डिस्पेप्सियासाठी आपण बी ॲसिडचा वापर करावा डोळे झाकून, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. जय हिंद. जय इलेक्ट्रोहोमिओपॅथी.